विजय कापसेजी, रामदार धारियाजी, श्रीरंग शिंदेजी, हनुमंत नेवाळेजी, मीनाताई नाणेकरजी, शांती सेनजी, हरेश असवाणीजी, गिरिजा कुदळेजी, रंगनाथ कुदळेजी, संतोष कुदळेजी, रामभाऊ कुदळेजी, सुनीता वाघेरेजी, विजय लोखंडेजी, अल्फान्सा डेनिसजी, तसंच जामा मशिदीचे अध्यक्ष मुनाफ तरासगर, सर्व या परिसरातील जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, माझे तरुण सहकारी, सर्व माझे वडीलधारी पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी सुरुवातीलाच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुढे नतमस्तक होतो. त्यांची विचारधारा घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे. या शहराचं आणि माझं एक वेगळं आगळं अशा प्रकारचं नातं आहे. फार तरुण वयामध्ये मला उमेदवारी खासदारकीची मिळाली आणि तसा पिंपरी चिंचवडकरांचा माझा जास्त संबंध नव्हता. माझं काम बारामती, इंदापूर, दौंडच्या परिसरामध्ये. मी त्या ठिकाणी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा एक कार्यकर्ता. परंतु मला राजीव गांधी आणि पवार साहेबांनी खासदारकीची उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी दिल्यानंतर मला पहिल्यापासून का कुणास ठाऊक, परंतु कामाची आवड. आपण जनतेच्या करता काम केलं पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे, गरीब लोकांना गरिबीतनं वर काढण्याच्या करता विविध योजना राबवल्या पाहिजे. आणि ह्या भूमिकेतनं मी कामाला सुरुवात केली. काही राजकीय स्थित्यंतर घडली. जुन्या लोकांना आठवत असेल की त्यावेळेस अचानक पवार साहेबांना इथलं मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीला जावं लागलं, संरक्षण मंत्रीपद घ्यावं लागलं. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि मग मला पी व्ही नरसिंहराव त्यावेळेसचे पंतप्रधान म्हणले की अजित तू आता राजीनामा दे. 6 महिन्यांनी मला राजीनामा द्यायला सांगितला. मी साहेबांच्या जागी आलो. साहेब लोकसभेला गेले. पण तेव्हा मी मनात आणलं की बाबा आपला जास्त संबंध नाही. इथल्या वेगवेगळ्या जाती धर्माचे अनेक लोक एक मिनी भारत म्हणून या पिंपरी चिंचवडकडे बघितलं जातं. कष्टकऱ्यांची नगरी, उद्योग नगरी, औद्योगिक नगरी. खूप जण इथं नोकरीच्या निमित्तानं आलेले आणि मग आपण तिथं काम केलं पाहिजे. लोकांनी आपल्याला 5 वर्ष निवडून दिलेलं आहे आणि मग जरी आपल्याला राजीनामा द्यावा लागलेला असला तरी आपण मात्र 5 वर्ष त्यांचं बांधील राहिलं पाहिजे. त्याच्यातूनच 92च्या लगेच निवडणुका आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. इथं अनेक माजी नगरसेवक नगरसेविका बसलेले आहेत. मी त्यावेळेस तरुण होतो, त्यावेळेस त्यांच्याबरोबर मला कामाची संधी मिळाली. त्यांनी पण अतिशय जोमाने काम केलं. म्हणजे निवडणुका असल्यानंतर लाऊडस्पीकर आणि रिक्षा ज्यावेळेस फिरायची त्यावेळेस अल्फान्सा डेनिसचा जो आवाज तो आज देखील मला आठवतो. त्याच्यामध्ये शमीम पठाणांचा आवाज मला आठवतोय. शांती सेन त्या देखील अतिशय जोरात त्या ठिकाणी काम करायचे. अशा कितीतरी माझ्या माय माऊलींचे मला आठवणी आल्याशिवाय राहत नाही. काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो, बदल होत असतो. आता नवी पिढी पुढे आलेली आहे आणि तेव्हापासून 92च्या निवडणुकीत भाग घेतला. आपल्या विचाराचे लोक निवडून आणले. आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. मी विचार करायचो की बाबा ह्याच्यात नुसती श्रीमंत महानगरपालिका म्हणून चालणार नाही, तर आपल्याला इथं मोठ्या प्रमाणावर हे शहर देश पातळीवर एक उत्तम शहर म्हणून ह्याची ओळख झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मी या सगळ्यांना विश्वासात घेतलं. माझी एक पिंपरीकरांनो कामाची पद्धत आहे. मी माझ्या जोडीला चांगले अधिकारी घेतो. मी दिलीप बंडला आणलं, मी श्रीकर परदेशीला आणलं, मी आशिष शर्माला आणलं, राजेश पाटलांना आणलं. त्याच्या आधी श्रीनिवास पाटील पण आपल्याकडे होते. अनेक चांगली माणसं समाजामध्ये काम करणारी, प्रशासनामध्ये काम करणारी ती आणली आणि ते आणि मी बसून ठरवायचो की आपण काय केलं पाहिजे. पुणे मुंबई रस्ता किती अरुंद होता, प्रचंड मोठा करून टाकला. रुंदीकरण करावं लागलं, काळाची गरज होती. सबवे करावे लागले, डबल त्या ठिकाणी ब्रिजेस करावे लागले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं उड्डाणपूल करावे लागले. ते केल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्या शहराकडं लोक कामाला यायचे आणि राहायला मात्र पुण्यामध्ये जायचे. बसेसच्या बसेस जात होत्या. मी असं मनात आणलं की असं आपलं पिंपरी चिंचवड निर्माण करायचं की लोकांनी काम पण इथंच केलं पाहिजे, राहिलं पण इथंच पाहिजे, मुलं पण इथंच शिकवली पाहिजे आणि इथंच त्या ठिकाणी त्यांना समाधान वाटलं पाहिजे. माय माऊलींनो, लाडक्या बहिणींनो, बांधवांनो,
त्याच्यामध्ये मग क्रीडांगण म्हणू नका. आता त्याच्यामध्ये संदीपनं सांगितलं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता पावण्याचं पाणी कमी पडायला लागलं. लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढल्यानंतर भावास्क्याचं पाणी आणलं. आम्ही काही सारखं त्या बाबतीमध्ये रोजचे रोज त्या गोष्टी विचारायचं कारण नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत 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 मित्रांनो आज आपण इथपर्यंत पोहोचलो. मधल्या काळामध्ये योगेश बहल आपला महापौर असताना देशामध्ये मनमोहन सिंगांच्या वेळेस बेस्ट सिटी म्हणून तुमच्या माझ्या पिंपरी चिंचवडला पहिलं पारितोषिक मिळालं. एवढं चांगलं काम आपण सगळ्यांनी करून दाखवलं. ग्रीनरी केली, मेट्रो मंजूर केली, मेट्रोच्या कामाला गती दिली. अशा अनेक गोष्टी करत असताना 2017 पर्यंत ही सगळी लोक माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते. मी कुठेही पिंपरी चिंचवडमध्ये आता संदीपने त्याचा उल्लेख केला की कोरोनाच्या काळामध्ये देखील जगावर संकट आलं, देशावर आलं, राज्यावर आलं, जिल्ह्यावर आलं, आपल्या परिसरावर आलं. काही माजी नगरसेवक आपल्याला त्याच्यातनं सोडून गेले. दत्ता काका सानेचं नाव घेता येईल, जावेदचं नाव घेता येईल, कितीतरी नावं मी सांगेन. परंतु आजारच असा होता की कधी आपण बघितलंच नाही. लोक घाबरून जायचे, परंतु आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. व्हेंटिलेटर पाहिजे, त्याच्यामध्ये जम्बो हॉस्पिटल पाहिजे, ॲम्ब्युलन्स पाहिजे, व्हॅक्सिन पाहिजे, रेमडेसिवीर इंजेक्शन पाहिजे, जे जे काही लागेल त्यावेळेस मंत्रालयात 8 वाजल्यापासून बसायचो आणि दर आठवड्याला पिंपरी चिंचवड पुण्याच्या परिसरात यायचो आणि सगळे प्रश्न सोडवायचो. ती माझी बांधिलकी होती. माझी जन्मभूमी जरी बारामती असली तर कर्मभूमी माझी पिंपरी चिंचवड आहे हे मी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि त्यामुळं मला एक आपलेपणा आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे. आणि कुठलीही नवीन गोष्ट आली तर मी त्या वेगवेगळ्या शिक्षण संस्थावाल्यांना म्हणतो की चला पिंपरी चिंचवडमध्ये चला, इथं आम्ही तुम्हाला जागा देतो, प्राधिकरणात जागा देतो. या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे चाललो होतो. कुठंही चुकीचं आम्ही होऊन देत नव्हतो, पारदर्शक कारभार करत होतो. संदीपनं सांगितलं तसं अनेकांना वेगवेगळी पदं दिली. शेवटी पदं देण्याचं काम आपल्या हातात असतं. शेवटी माणसांना माणुसकी ठेवायची का विसरायचं ते ज्याच्या त्याच्या हातात असतं. त्या खोलात मी जास्त जात नाही. असे कितीतरी येतात, कितीतरी जातात, मला काही फरक पडत नाही. जोपर्यंत माय माऊलींनो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही माझ्या बरोबर आहात, तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात, तोपर्यंत मला कुणाच्या बाला घाबरायचं काय कारण नाही. आणि माझं काम बोलतं. मी थोडासा कडक आहे. मी सकाळी 6ला उठून पिंपरी चिंचवडमध्ये काही कामाला व्हिजिट करायचो. मला उगीच दुसऱ्यांना तुम्हाला त्रास नको. उद्याच्याला 10च्या वाजता आलो तर गर्दी जास्त होती आणि मग त्यांना त्रास होतो, म्हणून मी सकाळी लवकर उठून कामाला लागतो. ही माझी सवय मला लागलेली आहे. मला आता मी इथं यावेळेस उतरलो त्याचं कारण, बरेच जण म्हणतात की दादा तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर एनडीए सरकारमध्ये आहे, राज्यामध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तुम्ही एकनाथराव त्यांच्याबरोबर आहे. परंतु देश पातळीवर लोकसभेला जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत लोक देशाचा विचार करतात. आज त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे, देशाचं काम चाललेलं आहे. लोकप्रिय पंतप्रधान म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. राज्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे. आम्ही सगळा सपोर्ट करतो. तिथेही काही आम्ही अडचण येऊन देत नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था, तुम्हाला आठवत असेल या 92 ते 2017 काळामध्ये अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार केंद्रात होतं, राज्यात होतं. परंतु इथं मी काँग्रेसच्या विरोधात लढायचो. त्याच्यामुळं आज देखील मला इथलं नेतृत्व जे काम करत होतं, इथला जो कारभारी होता, ज्याच्या हातात 2017 ते आतापर्यंत कारभार होता, काय कारभार झाला? अहो, आशिया खंडामध्ये श्रीमंत असणारी महानगरपालिका आज कर्जबाजारी झालेली आहे. याला जबाबदार कोण? मी विकास करत असताना पिंपरीकरांनो विकास केला पण कर्ज काढलं नाही. मला आठवते एकदा आशिष शर्मा मला म्हणत होते की दादा काहीतरी करावं लागेल. म्हणलं अजिबात नाही. आपण काही कठोर निर्णय घेऊ, त्याच्यामध्ये काटकसर काही बाबतीत करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्ज काढायचं नाही, हे आम्हाला शोभणार नाही. आता मात्र आपल्या ठेवी मोडण्याचं काम चाललंय. ठेवी वाढायला पाहिजे होत्या, त्या कमी होत चाललेल्या आहेत. आपल्याकडं काही हजार कोटी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पिंपरी चिंचवडमध्ये 15-16ला 4,844 कोटी ठेवी होत्या. त्या वाढत 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 आतापर्यंत 10,000 कोटीला जायला पाहिजे होत्या. त्या तर गेल्याच नाही. आता ठेवी फक्त 2,132 कोटी आहे. काय केलं? कोण जबाबदार आहे? मी माहिती काढली. जवळपास 2017 पासून आतापर्यंत विचार केला तर
आमचं इथली महानगरपालिकेची सूत्र आम्ही सोडल्यावर आतापर्यंत 60,000 कोटी रुपये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अर्थसंकल्पामध्ये मांडले. 30 ते 32% आस्थापनाचा खर्च धरा, तो कमी केला तरी देखील 40,000 कोटीची कामं कुठे झालीत त्याचं उत्तर यांनी द्यायला नको. तो विचारण्याचा आम्हाला अधिकार नाहीये. शेवटी जनतेचा पैसा आहे, कर रूपाने तुम्ही तो पैसा तिथे दिलेला आहे. मी त्यावेळेस माझ्या प्रत्येक 5 पंचवार्षिकीमध्ये तुमच्या समोर यायचो, त्यावेळेस मी तुम्हाला लेखाजोखा द्यायचो, तुम्ही माझ्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका निवडून द्यायचे. मी संपूर्ण महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून काम करायचो. ॲटो क्लस्टर असेल, सायन्स पार्क असेल. मला मध्ये लक्षात आलं की आपली अण्णासाहेब मगरांनी रामकृष्ण मोरेंनी बांधलेली जी काही इमारत आहे ती कमी पडायला लागली. त्यावेळेसची लोकसंख्या, आताची लोकसंख्या, त्यावेळेस 1 मतदारसंघ होता हवेली त्याच्यामध्ये, परंतु आता 3 मतदारसंघ झाले. बंधू भगिनींनो, उद्याच्याला कमीत कमी 4 तर होणारच आहे, पण कदाचित 5 पण मतदारसंघ होतील. चिंचवड झालाय 6 लाखाचा, भोसरी झालाय 6 लाखाचा. ही अवस्था आहे. लोकसंख्येला आपण थांबवू शकत नाही. देशात कुठल्याही भागातल्या कुठल्याही व्यक्तीला कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, कामधंदा करण्याचा अधिकार आहे, नोकरी करण्याचा अधिकार आहे. तोही घटनेने दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि असं असल्यामुळं आपल्याला आहे त्याच्यात कसं वाढवता येईल. नवी गावं आली, शास्तीकर आला, तो त्या ठिकाणी माफ करून घेतला. रिंग रोडची कामं सुरू केली. जे माझ्या हातात होतं ते सगळं करण्याचा प्रयत्न केला. परंतु महानगरपालिकेमध्ये 1992 ते 2017 का कामं झाली. मला वेगवेगळ्यांना पदं देता यायची. मी त्यांना सांगायचो की माझं आता बोलणं झालंय, हा ठराव तुम्ही मला करून द्या. ते ठराव करून द्यायचे. आता देखील मी आपल्या सगळ्यांच्या समोर निकिता कदमला किंवा संदीप वागिरेला किंवा प्रियंका कुदळेला किंवा डब्बू आसवाणीला मत मागायला का आलो. त्याचं कारण असं आहे की उद्याच्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काही झालं तरी मला विश्वास आहे, मी कामाचा माणूस आहे. तुम्ही बघा की ही सगळ्यांना निवडून दिलं तर अजित पवार नेतृत्व करणारे, दुसऱ्यांना निवडून दिलं तर ज्याची मी त्याला नगरसेवक केलेलं होतं, त्याच्यानंतरच्या काळात स्टँडिंग कमिटी त्याला दिली. का दिली तर विलास लांडेंना आमदारकीला तिथं त्रास होऊ नये म्हणून दिली. ह्या पट्ट्यांनी त्या स्टँडिंग कमिटीमध्येच काय करायचं ते केलं आणि तेच विलासच्या विरोधामध्ये पट्ट्यात निवडून आला. काय करायचं. आज काय प्रॉपर्टी झाली त्याचा विचार करा. कुठनं आला पैसा. अरे तुम्ही देखील इतके वर्ष काम करताय, तुमची काय परिस्थिती आहे. आज दादागिरी कुणाची चालली, रिंग कुणाची चालली, भ्रष्टाचार कुणाचा चाललाय, यावर अंकुश कुणाचा आहे. वरच्या लोकांना तेवढा वेळ नाहीये. हे खालचे कामं करण्याच्या करता त्यांना बाकीचाच व्याप जास्त आहे. त्याच्यामुळं मी आज तुमचा पालकमंत्री आहे. मी आपल्याला विश्वास देतो. बंधू भगिनींनो, भावकीचा विचार करू नका. मगाशी संदीपने सांगितलेलं खरं आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा पाठीमागे आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेतलं. आज इथं ओबीसी बसलेली आहे. आज इथं माझी मागासवर्गीय भगिनी बसलेली आहे. आज तिथं मराठा समाजाचा संदीप बसलेला आहे आणि तिथं डब्बू आसवाणी बसलेला आहे. वेगवेगळ्या जाती धर्माची आहे. हा मिनी भारत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्हाला शेवटी सगळ्यांना, आपल्या पण इथं किती लोक राहतात, सिंधी लोक राहतात, सगळे आपण गुड्या गोविंदाने राहतो. आपल्याला कायदा सुव्यवस्था इथं चांगली ठेवायची आहे. इथं कुणाची दहशत चालून द्यायची नाही. काय काय ठिकाणी अलीकडे कोयता गँग. अरे कशाची कोयता गँग. कुणी यांना कोयते दिले, कुणी यांना मारायला सांगितलंय. काही ठिकाणी पोरं उठतात आणि हे सकाळी कुठेतरी रात्री सगळ्यांच्या गाड्याच फोडून टाकतात. अरे बाबा, त्या ज्याची गाडी फुटली त्याच्या आई बापांनी काय कष्ट केले त्याचं त्याला माहिती, आणि तू खुशाल गाड्या फोडतो. कधी कधी कुणाला त्या गाड्या जाळून पण टाकतात. ही कुठली पद्धत. कायदा शेवटी सगळ्यांना सारखा पाहिजे. तुम्ही बघा, 25 वर्ष मी तुमचं नेतृत्व केलं. मी कधी इथं जातीय दंगली होऊन दिल्या नाही. नेतृत्व करत असताना, पद देत असताना वेगवेगळ्या समाजाला आम्ही प्रतिनिधित्व दिलं. साधं पानपट्टीचं दुकान असणारा अण्णा बनसोडे आज विधानसभेचा उपाध्यक्ष म्हणून मंत्रिपदाचा दर्जा दिला ना. कविचंद भाट आज आपल्यात हयात नाही, भाट समाजाचा माणूस महापौर केला ना. किती मी उदाहरणं दिली तुम्हाला. आदिवासी समाजाच्या भगिनींना पण आम्ही महापौर करून दाखवलं. नुसतं भाषणात सांगायला नाही,
आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चाललो. अरे कृती करावी लागती आणि ती आम्ही केलेली आहे. आम्ही कधी दुजाभाव केला नाही, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही, समाजाचा विचार केला. काय माझ्या इथल्या मुला मुलींना पाहिजे, कशा पद्धतीचा पाहिजे, इथं रस्ते कसे रुंद पाहिजेत, इथं सुधारणा कशा केल्या पाहिजेत, इथं एसटी स्टँड कसं केलं पाहिजे. अहो आपल्याकडे एसटी स्टँड नव्हतं, नंतर तिथं संत तुकाराम नगरच्या परिसरामध्ये जागा घेतली आणि ती जागा देऊन तिथं बसस्थानक केलं. इतके दिवस गेस्ट हाऊस नव्हतं, प्रत्येक शहरामध्ये सर्किट हाऊस आहे. एक दिवस मी म्हणलं रे, मी कधी विचारच केला नाही. आल्यानंतर कुणाच्या कार्यकर्त्याच्या घरी जायचं किंवा कॉर्पोरेशनला बसायचं किंवा प्राधिकरणात बसायचं. आता त्याच्या गेस्ट हाऊसचं काम सर्किट हाऊसचं चाललेलं आहे. अरे उद्या अजित पवारच्या ओळखी आहेत, परंतु कुणी दुसरा पाहुणा रावळा आला त्यांनी बसायचं कुठं. ह्या परिस्थितीमध्ये हे आपली सगळी कामं करतो. मध्ये प्राधिकरण होतं, प्राधिकरण नंतर कमी केलं, पीएमआरडी केलं, बाकी सगळा भाग कॉर्पोरेशनला त्या ठिकाणी जोडून टाकला. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये काही भागामध्ये तुम्ही नीट विचार करा, काही घरदार तोडून टाकली. आपल्याकडं दफनभूमीची गरज आहे, स्मशानभूमीची गरज आहे. इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी काळाच्या नियतीनं बोलवलं तर जायचंच आहे. अरे पण जाताना त्याची व्यवस्था नीट व्हायला पाहिजे ना. संदीपनी ज्यावेळेस तुम्ही संदीपला संधी दिली त्यावेळेस ते कशी कामं करायची मला माहिती होतं. माझं सरकार नव्हतं, पण मी पालकमंत्री होतो. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचो की बाबा तुमच्यासारख्यांची मला गरज आहे, आपण बरोबर काम करू. मला काही दुसरी ऐकणं अपेक्षा नाहीये. काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललेलं, गयाच्याने खोटं बोलत नाही. त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका. पण अशा पद्धतीनं काम करणारा कार्यकर्ता जो तुमच्या कुणाचा 5 पैसे मिंदा नाही, जो स्वतःचे पैसे घालून लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न करत असतो, त्याची मूर्तिमंत उदाहरणं ही सगळी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. मित्रांनो, अशी माणसं सगळीकडे पाहायला मिळत नाही. उद्याच्याला मला देखील उद्याच्या काळामध्ये अशा प्रकारची माणसं पाहिजे. त्याच्यामध्ये डब्बू आसवानीला पण आम्ही उपमहापौर त्या ठिकाणी केला होता ना. तो सिंधी समाजाचा होता म्हणून काही त्याला संधी दिली नाही असं झालं नाही. इथं संतोष उभा आहे, संतोषला त्या ठिकाणी संधी होती. रंगनाथ काळेसाहेब बसले, त्यांना संधी होती. श्रीरंग तर माझ्या आधी नगरसेवक त्या ठिकाणी होता. अशा अनेक आमच्या हनुमंतराव नेवाळे बसले. ही सगळी माणसं. आणि कधी यांना विचारा, कधी जरी काही झालं तर आम्ही कुठेही एकमेकाच्या बद्दल आकस ठेवला नाही. फक्त आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आपल्या शहराकडं आपलेपणाने बघितलं गेलं पाहिजे. आपल्या भागामध्ये ज्या सुना येतील त्या सुना समाधानाने इथं राहिल्या पाहिजे. त्यांना असं वाटतं कामा नये की चला हे पिंपरी चिंचवडमध्ये नाही म्हणून मला पुण्याला जावं लागतं. जे पुण्याला आहे ते सगळं माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये मला देता आलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आम्ही केलंय. मी कधीही कुठं त्या ठिकाणी चुकीचा करणारा नाहीये. आणि त्याकरता माझी विनंती आहे की ज्यांनी महानगरपालिकेच्या ठेवी मोडल्या आणि महानगरपालिकेला कर्जबाजारी केलं, कर्जाच्या खाईत तुमच्या माझ्या महानगरपालिकेला लोटण्याचं काम केलं, विविध विभागाचे दायित्व 4000 वेगवेगळ्यांची बिलं देणं बाकी आहे आणि 40,000 कोटीचं काम झालंय म्हणून सांगतात, परंतु काम दिसायला तयार नाहीये. रिंग मात्र होतीये. ह्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्यावर दबावाचं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे. आपल्या काळात वाहतुकीची कोंडी नव्हती, आता वाहतुकीची कोंडी झालेली आहे. भ्रष्टाचार झालेला आहे, टेंडरमध्ये दादागिरी केली जाते. हे सगळं संदीपला माहिती आहे, परंतु नाईलाज होता. कारण ते बोलता येत नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी, कारण मी कधी त्यांची भाषणं ऐकली. अरे कुठं तुम्ही पैसे काढावे, कुत्र्याच्या नसबंदीमध्ये पैसा काढा, जनाची नाही तर मनाची राव. हे कुठलं कारभार चाललेला आहे. अशा पद्धतीच्या या समस्यांनी केल्या. पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पात भ्रष्टाचार, त्याच्या संदर्भात स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे काही तुम्ही केबलचं काम, संदीप केबलच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला नाही. कुणालाही 5 फूट खाली जायला पाहिजे, वरचे वरच केबल. अरे पैसा कुणाचा जातो, लोकांनी का त्रास सहन करायचा, का लोकांची सहनशीलता तुम्ही बघता. सहनशीलतेचा अंत झाला ह्याचा विचार माझ्या पिंपरी चिंचवडनी केला पाहिजे. अहो ई क्लासरूम, अलीकडच्या काळामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी काळामध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठी बुद्धिमत्ता म्हणतात,
जगामध्ये सगळ्या आता क्षेत्रामध्ये एआयचा वापर करायला सुरुवात झाली. आम्ही रस्त्याने लोकांना देतोय. मी यंदा अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयाची कृषी विभागाला तरतूद केलेली आहे. आपला कोण देश आहे, राज्य आपलं कृषी प्रधान आहे आणि ह्या पद्धतीने आम्ही चाललोय. परंतु त्या ई क्लासरूम मध्ये यांनी भ्रष्टाचार करायला मागं पुढे बघितलेलं नाही. अहो ज्या त्यांच्या काळामध्ये एक आमदारांचे सुपुत्र होते, माझ्याबरोबर ते आमदार होते, त्यांच्या सुपुत्र स्टँडिंग कमिटीचं आणि त्यांनी त्याला स्वतःला स्टँडिंग चेअरमन लाचलुचपत प्रतिबंधक अटक केली का तर होल्डिंग मध्ये त्यांनी पैसे घेतले. अरे 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 वाट लागली. नाव त्यांचं नाही खराब झालं. राज्यात आणि देशात पिंपरी चिंचवड स्टँडिंग चेअरमनला अटक झाली. केला कोणी चेअरमन? जनतेने मत दिली. तुम्ही माझ्या विचाराचे नगरसेविकांना विजय, आम्ही युती केलेली आहे. तुतारी आहे, घड्याळ आहे. काही ठिकाणी तुतारी खूण आहेत, काही ठिकाणी घड्याळ खूण आहेत. संदीपला मत पडती तेवढी गळतायला पडली आणि तेवढीच निकिताला पडली. तर मी म्हणत म्हणतो ह्याला डब्बू का म्हणतात, काय नाव पण आता डब्बू तर डब्बूला डब्बू झाला तरी आमचा डब्बूच आहे. मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु एकंदरीत हे रस्ते खोदाईमध्ये स्मार्ट सिटीमध्ये उद्योगनगरी म्हणून ओळखलं जाणारं शहर, परंतु गेल्या कित्येक वर्षात इथं गॅस पाईपलाईन, इंटरनेट केबल, सांडपाणी वाहिन्या, आता मगाशी सांगितलं अहो आपल्या इथनं पवना नदी जाते, काय त्या नदीची अवस्था आहे. कोण राडारोड टोकताय, कुणी बघत नाही. कचरा कुठं पडतोय, कुठं झाडं मोडतायत, कुठं काय. मी खोटं नाही सांगत, ह्यांना विचारा बऱ्याच जणांना. मी सकाळी 6ला इकडे यायचो ना, मला जर झाड डिवायडरचं वाढलेलं दिसलं तरी ते साळुंखे म्हणून तो आपला वन गार्डनचा इन्चार्ज होता, त्याला लगेच फोन लावायचं, ए शाणे तिथं झाड वाढले ना, पाणी घाल ना. इतकं बारकाईने आम्ही लक्ष ठेवायचो. शेवटी आपलं ते आपलं असतं. आज कुणी काही बघत नाही, कुठं दगड पडलीत, कुठं घाण पडली, कुठं काय पडलंय, काही कुणाला घेणं देणं नाहीये. कारण तिथं काम ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांचा एकमेव उद्देश फक्त कसं आपल्याला खेचता येईल, कसं आपल्याला ओढता येईल. ह्या पद्धतीनं इथं खोदाई माफिया देखील या ठिकाणी झालेली आहे. ह्या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी केला पाहिजे. प्रारूप विकास आराखडा ह्याच्याही बद्दल मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मध्ये नाराजी आहे. तुम्हाला माहिती नाही, मी माहिती घेतली. माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रारूप विकास आराखडा करण्याच्या करता 50,000 पेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या. किती? 50,000. आता कुठंतरी डीपी चुकलाय, ह्याचाही विचार आपण केला पाहिजे. कत्तलखाना लागतो, केलाय कुठं? आळंदीच्या जवळ कत्तलखाना. त्यांना कळत नाही. अरे जिथं माऊलींनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली, एवढा मोठा इतिहास वारकरी संप्रदायाचा आपल्याकडे, देऊ आपल्या जवळ आहे, संत तुकाराम महाराजांचा, अशा साधू संतांची भूमी असणारा आपला परिसर, आणि तिथं तुम्ही कत्तलखान्याच्या बद्दलची व्यवस्था करता, प्रस्ताव करता, अतिशय चुकीचं चाललेलं आहे. मित्रांनो शेवटी शहरामध्ये भाजी मंडई असली पाहिजे, उद्यानं असली पाहिजे, क्रीडांगण असली पाहिजे, दफन स्मशान भूमी असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी काळाची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तिथं व्यवस्था असली पाहिजे, मुलं खेळतात त्यांना खेळणी असली पाहिजे. ह्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, परंतु तशा पद्धतीनं होताना दिसत नाही. आणि आपल्या पिंपरी चिंचवडला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. वीर चाफेकर बंधू यांचं स्मारक आपल्या इथं पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी आहे, परंतु ह्याच्यामध्ये अनेक चुकीच्या बाबी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. आणि त्या कुठेतरी बंद करण्याच्या करता कुठेतरी शिस्त माझ्या परिसरामध्ये आणण्याच्या करता माझ्या लाडक्या बहिणींना हात जोडून विनंती आहे की कुठेही भावनिक होऊ नका. हा मुद्दा नाही. त्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी पोटतिडकीनं केलेल्या असल्यामुळे बोलून दाखवल्या. डब्बू जरी विरोधी पक्षात होता तो पण ते काम करण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळे मदत करत होते. निकिता असेल, बाकीचे माझे सहकारी असतील, ह्याचाही विचार त्या ठिकाणी करा. संदीपने सांगितलं, संदीप परत तो सर्वसाधारण मध्ये मोडतो आणि आमची त्या ठिकाणी
प्रियंका कुदळे ओबीसी मध्ये मोडती, परंतु सर्वसाधारण मध्ये उभा पिठांपाठ आहे. तुम्ही काय काळजी करू नका. इथं जागा किती होत्या? अनुसूचित जाती जमातीला 1 होती, आम्ही दिली. जागा किती होत्या? सर्वसाधारणच्या 2 होत्या, आम्ही 2 सर्वसाधारण दिले. जागा कुठे होती? 1 ओबीसींच्या करता होती, ती आम्ही ओबीसींच्या करता दिलेली. त्यामुळं काही वेळेस आता काही जण फार रंग बदलून झाले. आमच्या संदीप वाघेरेंच्या भाषेमध्ये सरड्यासारखे रंग बदलले असा त्यांनी उल्लेख केला. आता कुणाकुणाचे पाय धरतील माझी शेवटची निवडणूक. मी तुम्हाला सांगतो, तिथं खोटं नाही सांगत. हे काही जण तुम्ही त्यांना पराभूत केल्याशिवाय ती त्यांची शेवटची निवडणूक होतच नाही. राजकारण लय बेकार, लय बेकार. ती नंतर देखील म्हणतात 5 वर्ष निघून गेल्यावर नाही ही आता माझी शेवटची. अरे मागच्या वेळेस म्हणला होता ना, नाही आता मला पुन्हा ही शेवटची. असलं काही नाही. आता हे चांगले प्रतिनिधित्व करतील, उत्तम सगळे आपले. मी यांच्या मी राज्य सरकारकडनं जे जे मला त्यांना देता येईल, जे ज्या मंजुऱ्या देता येईल, जे जे करता येईल ते मी करीन. मी स्वतः मागं जसं 25 वर्ष या शहराला माझ्या देशातलं 1 नंबर 1चं शहर केलं, ते करण्याच्या करता मी त्याच्या काळामध्ये मी पहिला प्रेस घेतली, त्याच्यामध्ये काय चुका केल्यात झाल्या गेल्या काही वर्षात ते सांगितलेलं आहे. आता लोक म्हणतील चुका दाखवल्या, तू काय करणार आहे? मी 2-3 दिवसाचाच प्रेस घेतो आणि त्याच्यामध्ये चिंचोडकरांना सांगणार आहे की तुम्ही माझ्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका निवडून द्या. मी उद्याच्या 5 वर्षाच्या करता या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता या गोष्टी करणार आहे. या पद्धतीने मी तुमच्या समोर येणार आहे. हा सूर्य हा जयत्र हे आपलं काम आहे. म्हणूनच मी सांगतो माझं काम बोलतो. मी शब्दाचा पक्का आहे. मला काही एवढी सभा घेऊन परत या परिसरामध्ये यायचं नाही असं माझी हे भूमिका नाहीये. मलाही तुमच्याकडे यायचं, तुम्हालाही माझ्याकडे यायचं. आपण शेवटी एका परिवारातले आहोत. जिल्हा आहे आपला परिवार आहे. तुमचा माझा पुणे जिल्हा, तुमचा माझा पुणे शहर आणि ग्रामीण भाग. ग्रामीण भागातल्या जनतेने मला साथ दिली. आताच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जागा घड्याळाच्या निवडून आल्या. एवढं ग्रामीण भागाने दिलं. मला शहरी भागाने पण सहकार्य करा. माझ्या शहरी भागाने आशीर्वाद द्या. माझ्या माय माऊलींनी तुमचा लाडका भाऊ म्हणून माझ्या ह्या 4 उमेदवारांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं दाबण्याचं आपण काम करा. आजूबाजूलाही तुमचे ओळखीचे पाळखीचे माणसं असतील, त्याही भागामध्ये जिथं उमेदवार असतील त्या ठिकाणी करा. तिथं विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतील, तो त्यांचा अधिकार आहे. शेवटी काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हा तुमचा अधिकार आहे. आणि तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आमची कारकीर्द आठवा, आत्ताच्या वाल्यांची कारकीर्द आठवा. काय चाललंय, कसं चाललंय, आत्ताच्या लोकांना विजन आहे का आम्हाला विजन आहे ह्याचाही विचार करा. तुमच्या भावी पिढीचा विचार करा. ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अजित सांगतोय हेच बरोबर आहे. आणि तेच आपण ध्यानामध्ये ठेवून उद्याच्या 15 तारखेला संक्रांत, 14 तारखेला आहे भोगीला प्रचार संपतोय 13 तारखेला. 14ला संक्रांत. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. शेवटच्या दिवशी बरंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण कुठल्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कोण काय करत असेल तर काय, जर कुणाला फारच झालेला असेल तर घ्या, काय सोडू नका. काय घ्या ते मी सांगितलेलं नाहीये. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून काय करायचं ते करा. पण बटन मात्र माझ्या या 2 बहिणींचं आणि माझ्या या 2 भावांचं त्या ठिकाणी दाबा. एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून आभार मानतो. धन्यवाद. काय झालं? मगाशी मी बोलायचं राहिलो, सॉरी, मला माफ करा. मीना नाणेकर मागतीनं माझ्याबरोबर नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. आमच्या दीपिका कापसे, ज्योतिका मलकानी, अमर कापसे या सगळ्या सहकाऱ्यांनी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत पॅनल विजयी होण्याच्या करता त्यांनी माघार घेतली. त्याबद्दल माझ्या ह्या सगळ्या बहिणींचं आणि अमरचं मी मनापासून आभार मानतो. त्यांना मनापासून